लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, द्राक्ष बागायतदार शेतकरी एकजुटीचा, शेतकऱ्याच्या आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्यांचं करायचं काय? शेतकऱ्याच्या आत्महत्या करणाऱ्या स्टोरेजवाल्यांचं करायचं काय? शेतकरी तासगावमध्ये परदेशी बेदाण्याच्या आयातीविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तासगाव येथील कोल्ड स्टोरेजवर मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनानंतर बटेजा आणि बाफणा या दोन्ही व्यापाऱ्यांनी थेट शरणागती पत्करत आम्ही चुकलो, पुन्हा बेदाणा आयात करणार नाही असा लेखी माफीनामा दिला। शेतकऱ्यांसाठी माफी मागत त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली। स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। परवाने कायमस्वरूपी रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला। तहसीलदार कार्यालयात झालेल्या सभेत बोलताना चीनचा बेदाणा अफगाणिस्तान मार्गे आणून भारतीय म्हणून विकण्याचा प्रकार उघड झाला असल्याचा आरोप करण्यात आला। यामुळे शेतकऱ्यांचे दर पाडण्याचे षडयंत्र उघडकीस आले आहे। बाजार समितीने संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने तात्पुरते रद्द केले असून ते कायमस्वरूपी रद्द करावेत, आयात पूर्णपणे थांबवावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। तासगावहून प्रतिनिधी। चीनचा बेदाणा अफगाणिस्तान मार्गे भारतात आणून तो बेदाणा भारतीय म्हणून विकणाऱ्या राधिका आणि बटेजा कोल्ड स्टोरेजची चोरी द्राक्ष बागायतदार संघानं नुकतीच पकडली होती। मात्र त्यांनी ती चोरी आम्ही केलेली आहे याची कबुली अजूनही दिलेली नव्हती। बाजार समितीने त्यांच्यावर तात्पुरता परवाना रद्दची कारवाई केलेली असली तरी कायमस्वरूपी त्यांचा परवाना रद्द करावा ही आमची मागणी होती। त्यामुळेच आज दोन्ही कोल्ड स्टोरेजवर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चा पुढं दोन्ही व्यापारी नतमस्तक झाले, झुकले, शेतकऱ्यांच्या एकीपुढे त्यांना नमावं लागलं आणि आम्ही बेदाणा आयात केलेला होता, त्याचं वॉशिंग केलेलं आहे, त्याची विक्री केलेली आहे याची कबुली त्यांनी लेखी कबुली दिली, तसा माफीनामा त्यांनी लिहून दिलेला आहे। म्हणजे हे यश शेतकरी एकजुटीचं यश आहे। पण या पुढच्या काळात आम्ही एवढ्याच यशावरती अवलंबून न राहता तहसीलदारांनाही निवेदन दिलं, बाजार समितीलाही दिलेलं आहे। या प्रकरणी अन्न भेसळची कारवाई व्हावी आणि त्यांचा कायमस्वरूपी परवाना रद्द व्हावा आणि परदेशी बेदाणा आयात थांबावी या प्रमुख मागण्यासाठी यापुढच्याही काळात आमचा लढा सुरूच राहील, संघर्ष सुरूच राहील।